थोडी विश्रांती घेतो. आता झोपताय का? हो. निजा तुम्ही निघा की. निघा घ्या विश्रांती तुम्ही. निजा याचा अर्थ वेगळा होतो. कसलं निजाय जाऊ नका, ऊन लय पडले. म्हणजे गरमीत झोपू नका हो. आयला कसं दिसतंय बघ रे. ते ना माणसाला पाहिजे स्त्री मिळेल का? आयला असं अरे लग्न करायचं नाही म्हणताना काहीतरी आडवं लावल्या नाही. त्यांचं काय त्यांच्या डोक्यात काय आपल्याला काय केलं आपल्याला. चल ठेव कुत्र्या कानूवर बोकाड सोड म्हणले की सोडायचं. कोणाला वरती विचारायची काय गरज चालली. पेंड फोडायचं कोणाला काहीच का दिला. चल बरोबर आहे. बाळूराजाने हे अट्ट घातलेले आहे, पण त्याची समजूत काढली पाहिजे. अजून वय लहान आहे, अरबन आहेत ते, ना समज आहेत. त्यांना जरा 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगून लग्नाला तयार केलं पाहिजे. बाळूराजे हे काय करून बसला तुम्ही? म्हणजे कसली अट घातली तुम्ही? जगात फक्त 3 माणसांनी पाहिले स्त्रीचीच तुम्ही लग्न करणार. हो. नाहीतर कारण बाबासाहेबांनी ज्यावेळी आमच्या अंगावरती हंड्याचे फटके मारले त्यावेळी आम्ही आमचा निर्णय बदलला आणि सांगितलं आम्ही लग्नास तयार आहे. पण माझी अट काय की फक्त 3च लोकांनी पाहिलेल्या स्त्रीशीच मी लग्न करणार. बाळूराजे बोलणं सोपं असतं, करणं फार कठीण असतं. त्यासाठी फार म्हणजे मोठ्या समस्याला आपल्या पुढे जाऊ नाही तात्यासाहेब. या जगामध्ये असं अशक्य काही नाही. फक्त माणसानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी साध्य होतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं शोधल म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडे. अरे वा. मग बाळूराजे याच्यासाठी एक करावं लागले, हे राज्य सोडावं लागेल, जंगलातून फटकत फिरावं लागेल, मग त्याचा शोध लागेल. हे तुमच्या ताकद आहे तेवढी? म्हणजे त्या मुलीचा शोध घेण्यासाठी आपण निघणार आहोत. मग नाही का तर मग? पण तात्यासाहेब माझा तुमच्यावरती विश्वास राहील. मलाही तुमच्या सोबत यायचं आहे. अरे वा बाळूराजे, मग तर तुझा साखरपट्टी म्हणायची. ठीक आहे, म्हणजे तुमची तयारी आहे? हो माझी तयारी आहे. असं ना? याच पावली निघायचं आता. चला चांगल्या कामाला वेळ कशाला. असं ना? चला ताबडतोब. तात्यासाहेब बोला. ज्यावेळी चांगलं काहीतरी घडत असतं आणि आपण ज्यावेळी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळी कुठेतरी वाईट घडत असतं. कारण राज दरबार ते शाळा ते राज दरबार आमच्या आयुष्याचा इतकाच प्रवास. म्हणूनच बाळूराजे तुम्हाला म्हणलं होतं की काही गोष्टी सोसावी लागतील. पण आज आम्ही केलेल्या प्रतिज्ञेमुळे आम्हाला राज दरबार सोडून जंगल पर्यंत येण्याचा योग आला. बरोबर. एक चांगली गोष्ट आहे, कारण या जंगलामध्ये आल्यानंतर आम्हाला समजलं की या जंगलामध्ये कितीतरी मोठमोठी झाडं आहेत. काही फळ झाडं आहेत, काही फुल झाडं आहेत, काही औषधी झाडं आहेत. आज या असणाऱ्या जंगलामधल्या सर्व झाडांची आज आम्हाला तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे. शाबास. म्हणजे हे वनस्पती काय काय याची माहिती पाहिजे ना? ऐका मग चला. साहेब आपण या खंडात जंगलात आलोय. मला तुम्हाला विचारायचं आहे, विचारा. हे असणारं आवाढव्य झाड मोठ्या पानाचं आहे कशाचं? अहो ते वडाच आहे. आणि त्याच्या बाजूला असणारं तो पिंपळ आहे. समजा जर या जंगलात आपल्या दोघांची कदाचित चुकामुक जर झाली तर दोघांनी पुन्हा एकत्र याच झाडाखाली आलं पाहिजे. हेही आपल्याकडे एखादी खून असायला हवी. याच झाडापासून आपण माहिती घ्यायला सुरुवात करू. चला बाबा.
तेव्हा राजासाहेब हे गंगार जंगल या जंगलातून बाहेर पडत असताना आम्ही एवढा प्रवास कधी केला नाही. हे चैत्र मास उन्हाळ्याचं ऊन आहे. आणखी काय वनस्पती तुम्हाला माहिती असेल तर तरी सांगतो. असं सांगा. फाल्गुन माशीचा उन्हाळ्याचं
प्रवास होईल असं मला नाही वाटत. काय झालं? हो, कारण एवढा प्रवास आमच्या आयुष्यामध्ये प्रथम आम्ही करतोय. तेव्हा तात्यासाहेब या सगळ्या चैत्र मासाच्या उन्हामुळे माझा कंठ कसा सुकत आलाय. माझी तुम्हाला विनंती आहे. विनंती आहे. कसली? आमच्यासाठी थोडं पाणी भेटते का पहा. कारण थोडे पाणी पिऊ आणि थोडी विश्रांती घेतल्यानंतर राहिलेला प्रवास आपण करू. शरीराला किती ताप होईल, हाल अपेक्षा होतील. आणि आता काय म्हणताय, मला ताण लागली. तात्यासाहेब, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नसतं. हे बरोबर, हेच लागल्याशिवाय माणसाला कळ काय हे कळत नसतं. अगदी बरोबर. तेव्हा मी घेतलेला निर्णय किती योग्य आहे किती अयोग्य आहे हे मलाही आजमावून पाहिजे होतं. म्हणून माझी विनंती आहे, या झाडाखाली मी थांबतोय. थोडं पाणी भेटते का पाहून या. ठीक आहे, पाण्याचा शोध करतो, झारी भरून पाणी घेऊन येतो. तिथून हलायचं नाही पर्यंत. तात्यासाहेब, मी तुम्हाला शब्द देतोय, एखाद्या चातकाप्रमाणे या ठिकाणी मी तुमची आतुरतेने वाट पाहिली. असं ना, थांबायचं. परमेश्वरा, किती मी त्याचा नोकर आहे, पण मालकाची पूर्तता करणे हे नोकराचं काम आहे. कारण तेव्हाच मोठ्या तोंडाने बोललो आहे मी, शोध करीत तेव्हाच परत येईल. पण आता पाणी कुठे सापडेल? हे अरण्य आहे, तो कुठे पाण्याचा शोध घ्यायचा? असं पुढे चालत गेलं पाहिजे, कुठे ना कुठेतरी पाणी सापडेल. आपण पुढे असं गेलं पाहिजे. हा तलाव आहे, अरे तिथे निर्मळ पाणी आहे. हे झाडी भरून देतो आणि महाराजांना नेऊन देतो, त्यांचा आत्मा शांत होईल. अरे बापरे, पाण्यात झाडी बुडवत असताना हा मोठा सर्प आणि तोही 5 फळ्याचा आणि तो माझ्याकडे चाल करून येत आहे. आपण सावध झालं पाहिजे आणि त्याचा वध केला पाहिजे. छान. महाराज म्हणतात 5 फुटाचा बजाव. मला कुठेतरी माणसाचा वास लागलेला आहे. बहुतेक हरामखोर इथं दिसतोय मला. हे हरामखोराला दंश करावा आणि आपापलं भक्ष करावं म्हणजे झालं. आपल्या कावडीत हा सापडलेला आहे, काय बी करून मला दंश केला पाहिजे. माझ्याकडे चाल करून येत आहे. एक, हे 2,
ही वस्तू काय तर त्याच्या तोंडातून पडली आहे. एवढा त्याचा उजेड पडला आहे की थोडी हातात घ्यावी ह्या पाण्यात स्वच्छ धुवावं म्हणजे अजून त्याचा तेज किती पडेल. अरे परमेश्वरा खरोखर काय तुझी लीला म्हणायची. किती चमकत आहे पण जरा ह्या पाण्यामध्ये स्वच्छ करून घ्यावा. अरे ह्या पाण्याला ह्या वस्तूचा स्पर्श झाल्याबरोबर हा मला रस्ता दिसतोय. हा रस्ता कुठपर्यंत जातो तिथपर्यंत आपण जायचं. ह्या पावलीच गेलं पाहिजे. एक देखणी स्त्री आणि ह्या पाण्याच्या खाली. अगोबाई, तुम्ही कोण आणि इथं कसं काय आला? अरे कोण इथं कसं काय आलो. पण पण तुम्ही इथं कसे काय. ती मला म्हणायचं नाही. मग तुम्ही कसा आला आणि इथं कशासाठी आला मला काही घेणं नाही. पण तुम्ही आलाय तसं माघारी जावं. तुम्ही आलाय तसं परत जावा. माघारी पण मला कशाची भीती आहे सांगा ना. मी कोणाचं काय मी गुन्हेगार आहे का. जावं. तसं नाही. मग माझे वडील जर इथं आले ना तुम्हाला खलास केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही इथं थांबवलं का तुम्ही जावा. तुमचे वडील इथं आले तर माझा खून करतील. तुमचा फोन करते हो. पण त्याचं माझं काही वडील नाही. माझा खून कशासाठी करतील. अहो तसं नाही. माझा वडील अहो त्याला जरी बघितलं आणि त्याचं नाव जर ऐकलं तर माणूस थर कापतंय. काय सांगता. हो. मग कोण आहे तुमचे वडील ते तर सांगा मला. कोण थोडक्यात. कोण आहे तुम्हाला ऐकायचं आहे. हा हा माझा वडील कोण आहे. 5 फण्याचा भुजिंग तोच माझा वडील आहे. काय हो. म्हणून म्हणते तुम्ही इथून निघून जाओ. हो. माझा वडील आला तर तुम्हाला खलास करेल. जावा इथून. तुम्ही जावा. अहो, थांबा जरा थोडंच थांबा. आता काय म्हणाला बोलता तुम्ही. 5 फण्याचा भूषण ते तुमचे वडील आहेत. ते माझे वडील आहे. तुम्ही निघून जावा इथून. निघून जावा. अहो तुम्ही ऐकलं का. जावा नाही तर. जरा थांबा मला वेळ मिळू द्या. आता काय म्हणाल 5 फुटाची भूषणात ते तुमचे वडील आहेत. अहो हो माझे वडील आहेत ते. बाई आता काही सांगून कुठल्या तोंडाने सांगू तुम्हाला. म्हणजे काय झालं काय. काय झालं. अहो तुमच्या वडिलांचा माझ्या हातून खून झाला आहे. तेव्हा काय
वडिलाचा खून केला ते काय माझे दुश्मन नव्हते, पण माझ्या ज्यावेळी त्याने अंगावर येताना माझा प्राण वाचवण्यासाठी मी त्याचा खून केला. पण एक तुम्हाला वचन देतो, आजपासून मी तुम्हाला माझी मुलगी मानतो, तुमचं नाव आज लक्ष्मी ठेवतो. कसं सांगू तुम्हाला? नाही, माझ्या बाबाशिवाय माझं जगलं नाही हो. काय नाही, म्हणजे बाबाशिवाय तुमच्या जगात कोणीच नाही? कोणी नाही. या दुनियात काय चालतंय हे सुद्धा मला माहित नाही हो. म्हणजे ह्या बाहेरच्या जगात काय चालते ह्याची तुम्हाला कल्पना अजिबात नाही? नाही. मग मला एक विचारायचं आहे, जन्म झाल्यापासून तुम्हाला किती माणसाने पाहिजे ते सांगा. जन्म झाल्याचं हा हा, अहो किती माणसाने पाहिली. जन्म देतील माझी आई, जन्म देणारी तुमची आई, दुसरा म्हणजे माझा वडील, आणि तिसरा म्हणजे तुम्ही मला पाहिलं आहे. ह्याशिवाय मला कोणी पाहिलं नाही. काय करू देवा, कुठं जाऊ मी, काय शांत व्हा, शांत व्हा. माझं जरा ऐका, परमेश्वर करतो ते चांगल्यासाठीच करतो. आता दुकानावर घाला. अरे एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगू का? एक करा आता माझ्यासाठी, मला ह्या तलावाच्या वरती घालवा, मी परत येतो. किती सरळ बोलताय तुम्ही. म्हणजे मला घालवा म्हणून मी परत येतो. तुमच्यावर विश्वास कसा ठेवू, कसा ठेवू विश्वास मी? ते बरोबर आहे. अरे कुठच्या प्रकार माझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? पण एक सांगतो, त्या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, मी जातच परत येतो. माझ्यावर फक्त एवढंच उपकार करा, या पाण्याच्या बाहेर मला सोडा. असं जातो, गेल्या पाऊली परत येतो. माझी विनंती आहे तुम्हाला. कसली? मला कोणी नाही हो. मला कळलं ते. तुम्ही जाताय तसं माघारी या. लक्ष्मी, मग मी तुला बापाचं प्रेम देतोय, आणखी तुला काय पाहिजे? मी तुझा वडील आता, फक्त मला वरती घाल. जाऊ तुम्ही, पण या. परमेश्वरा, आता तोच माझा पाठीराख आहे. आता हा तर माणूस म्हटलाय मी बागाने घेतो, तेव्हा तो गेलाय तसा त्याला परत आहे. नाही तर मला कोणी नाही रे परमेश्वरा, कोणी नाही. काही नाही, तिची वाट बघणं आपण इथं थांबावं म्हणजे चांगलं.